आपल्यासोबत अमोल खताळ आहेत. सर, आज तुम्ही अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी तुम्ही सत्तेतले आमदार असून देखील आंदोलन करताय. काय प्रमुख मागणी? जो पुणे नाशिक रेल्वे मार्ग होता हा सुरुवातीला संगमनेर मार्गे जाणार होता, परंतु केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी 8 दिवसापूर्वी त्याचा मार्ग बदलण्यासंदर्भात चर्चा झाली असल्यामुळं कुठेतरी आमच्या संगमनेरकरांवर अन्याय होतोय. जरी मी सत्तेत असलो तरी माझी बांधिलकी ही मतदारसंघातील जनतेबरोबर आहे. त्यामुळे निश्चित माझा प्रयत्न राहणार आहे का जो मार्ग रेल्वे मार्ग बदलला जातोय हा संगमनेर मार्गे झाला पाहिजे. जेएमआरटीच्या नावाने जे तांत्रिक अडचण सांगितली जाते, परंतु आज टेक्नॉलॉजी एवढं पुढे गेले आहेत, तुम्ही तिथे अंडरग्राऊंड सुद्धा करू शकता अशी आमची मागणी आहे. बोगद्याच्या माध्यमातून रेल्वे जाऊ शकते या सध्या पद्धतीने आमचा प्रयत्न सुरू राहणार आहे. तुम्ही हे सगळं आता आंदोलन करताय, पण तुम्हाला वाटतं की न्याय मिळेल किंवा तुमची बाजू ऐकून घेतली जाईल? नाही, निश्चितच न्याय मिळव अथवा नाही मिळू, संघर्ष करणं हे आमचं काम आहे आणि माझा प्रयत्न राहणार आहे. वेळ प्रसंगी याच्यात कायदेशीर बाबी सुद्धा तपासून वेळ आल्यास कोर्टात सुद्धा जाण्याची आमची तयारी राहील. कारण यापूर्वी तुम्ही त्या मार्गाला मान्यता दिली होती, मग त्यावेळेस तुम्हाला ही अडचण आली नव्हती का, ही आडकाठी नव्हती का? आज माझ्या मतदारसंघात भूसंपादन सुद्धा झालंय. बऱ्याचशा गावांमध्ये उतारे सुद्धा आज रेल्वेच्या नावावरती झालेत, गजप पत्र सुद्धा झाले. मग एवढं सगळं झालेलं असताना सुद्धा हा मार्ग बदलला का गेला हे सुद्धा कुठेतरी विचार झाला पाहिजे. त्यामुळे निश्चित याच्यामध्ये वेळ प्रसंगी केंद्रीय मंत्री असेल, केंद्रीय रेल्वे मंत्री असेल, अमित शाह साहेब असेल किंवा आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब असेल यांच्यापर्यंत सुद्धा जाण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. याच्यामध्ये काय राजकीय हस्तक्षेप आहे असं वाटतं? नाही, राजकीय हस्तक्षेप वाटत नाही, परंतु यामध्ये जो संवादाचा अभाव याच्यामध्ये जाणवलाय. महारेल आणि केंद्रीय रेल्वे याच्यामध्ये काहीतरी वाटलंय. कारण आता या महाविकास आघाडीचे 3 खासदार या तिन्ही जिल्ह्यात जिथून जातील तिथं आज आपल्याकडं अमोल कोल्हे साहेब आहेत, भाऊसाहेब वागचौरे साहेब आहेत, तसेच राजाभाऊ वाजे साहेब आहेत. तिन्ही खासदार असताना या तिघांनी सुद्धा त्या विषयावर चुप्पी साधणं म्हणजे कुठंतरी एक आम्हाला आज याच्यात उतरण्याची गरज पडलेली आहे. धन्यवाद तुम्ही आमची संवाद साधल्याबद्दल. ते होते आमदार अमोल खताळ. मी गुणवंत नांगर, DRV न्यूज, नागपूर.